काही महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी एक स्टोरी ऐकली असेल आलोक शर्मा नावाच्या एका व्यक्तीची, ज्याने आपल्या बायकोला शिक्षणासाठी किती धडपड केलेली असते. तो स्वतः शिकलेला नसून त्याची इच्छा असते की आपल्या बायकोने शिकावं, आणि त्याच्या बायकोने त्याच्यासमोर ज्यावेळी ही इच्छा व्यक्त केलेली असते त्यावेळी तो त्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकली असेल. त्यांनी आपल्या बायकोला शिकवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांनी आपल्या घरातल्यांकडून पैसे उधार घेतले, तेही कमी पडलेत म्हणून त्यांनी आपण जिथे काम करत असतो तिथून सुद्धा त्यांनी पैसे उचलले, पण त्यांनी त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांनी तिला SDM बनवलं. त्याच्यानंतरची स्टोरी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की त्या SDM महिलेला तेथील पोलीस कर्मचाऱ्यासोबत प्रेम झालं आणि त्याच्यानंतर किती मोठा वाद झाला आणि हा आलोक शर्मा नावाचा व्यक्ती कोर्टामध्ये सुद्धा गेला. अशीच काही स्टोरी आज आपण आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे सचिन. आजची जी घटना आहे ती बिहार पटना या जिल्ह्यामधील आहे. मीनाक्षी हॉटेल मधील 20 ऑक्टोबर 2023च्या सकाळी जवळजवळ सकाळच्या 10 वाजल्याची घटना आहे. मीनाक्षी हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरतून एक व्यक्ती फोन करतो रिसेप्शनवरती आणि सांगतो की मी चेकआउट करतोय, तुम्ही येऊन रूमची चेकिंग करा, हे सामान वगैरे गेलं तर नाहीये. जसा त्या व्यक्तीचा फोन येतो तसंच हॉटेलचे कर्मचारी 3ऱ्या मजल्यावरती जायला निघतात. त्यावेळी हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावर 300 नंबरची खोली जिचा दरवाजा उघडाच असतो, दरवाजा खुला असल्या कारणाने तो दरवाजामधून डोकावून पाहतो आणि ज्यावेळी तो डोकावून पाहतो आतमध्ये त्यावेळी त्याचे डोळे उघडे राहतात. मध्ये डोकावून पाहतो त्यावेळी एका महिलेची लाश तिथे पडलेली असते, जिच्या अंगावरती एकही कपडा नसतो. जवळ येईल त्याच्या डोळ्यांसमोर हे सगळं चित्र दिसतं. त्यावेळी तो थोडासा पुढे जाऊन डोकावून आणखीन पाहण्याचा निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याला त्या बॉडीच्या आधीवरती रक्तच रक्त दिसतं आणि ही सगळी सिनेरी बघितल्यानंतर त्या पायाखालची जमीन सरकून जाते आणि तो तिथून ताडकन बाहेर जाण्यासाठी धावू लागतो आणि जोर जोरात किंकाळ्या मारू लागतो. पण त्याचा आवाज जो असतो तो रिसेप्शन पर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की त्याच्या बाजूला दुर्गादेवीचं मंदिर असल्या कारणाने मंदिरातील लाऊडस्पीकर जोरात वाजत होते. त्या कारणामुळे त्याचा आवाज जो आहे तो रिसेप्शन पर्यंत पोहोचू शकत नव्हता. तसेच मंदिराच्या आवारामधील आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा स्पीकर्स वाजत असल्या कारणामुळे त्याचा जो आवाज असतो तो दबून जातो, जेणेकरून तो त्याचा आवाज रिसेप्शन पर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचा आवाज तिथे पोहोचू शकत नसल्या कारणाने तो ताबडतोब तिथून धावत रिसेप्शन वरती पळत सुटतो आणि तिथे गेल्यानंतर तो रिसेप्शन वरती सांगू लागतो की रूम नंबर 303 मध्ये एक महिलेची लाश पडलेली आहे, जिच्या अंगावरती काही कपडा नसतो. आणि ही वार्ता ऐकल्यानंतर हॉटेलमधील जो स्टाफ असतो तो ताडकन त्या रूम पर्यंत जाऊन पोहोचतो आणि सर्वांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलं जातं आणि हॉटेलमधून पोलिसांना संपर्क करून त्यांना कळवण्यात आलेलं असतं. जवळजवळ 2 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघतात की त्या बॉडीच्या शेजारीच पोलिसांची वर्दी पडलेली असते. त्यातून समजण्यात येतं की महिला कॉन्स्टेबलची वर्दी आहे आणि ती बिहार मधील पोलीस दलामध्ये कार्यरत असते. महिला कॉन्स्टेबल इथे का आली, तिचा खून का करण्यात आला, या सर्व प्रकारचे प्रश्न पोलिसांना सतावू लागतात आणि त्याचं उत्तर तो शोधू लागतात. पण त्याच्या आधीच ही जी घटना आहे ती सोशल मीडियावरती खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होऊ लागते. सर्वांना जाणून घेण्याची इच्छा झालेली असते की ही महिला आहे कोण. पोलिसांनी ज्यावेळी पडताळणी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना कळतं की ह्या महिलेचं नाव शोभा कुमार असतं, जिचं वय 24 वर्ष असतं. अरवल कुर्था सुरुवाची ही निवासी असते असं पोलिसांच्या निदर्शनात येतं. या महिलेचं 2022 मध्ये तिला पोलीस कर्मचारी म्हणून सिलेक्शन झालेलं असतं. स्पेशल आर्म्स पोलीस मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर 4-5 महिन्यांसाठी तिचं ट्रेनिंग चालू असतं. तिथूनच त्या महिलेला पटनाला पाठवण्यात आलं असतं, जिथे दुर्गापूजा चालू असते, तिथे तिची ड्युटी लागलेली असते. त्या महिलेचं ज्यावेळी हत्या करण्यात येते, पोलीस कर्मचाऱ्याची हत्या खरं तर सर्वात मोठी गोष्ट आहे. पोलीस या सर्व गोष्टींचा छडा लावण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावरती सुद्धा ही घटना खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होत असते. त्यांच्या तपासणीमध्ये त्या पोलिसांना 3 पानं भेटतात. त्या पानावरतूनच पोलिसांना सगळ्या गोष्टीचा सुगावा लागण्यास सुरुवात होते. सुरुवात होते गजेंद्र यादव कडून. गजेंद्र यादवने जिल्ह्याच्या कुर्थामध्ये एक कोचिंग सेंटर उघडलेलं असतं. कोचिंग सेंटर वरतीच तो शिकवत असायचा आणि त्या कोचिंग सेंटर वरतीच एक सुंदर महिला आहे जिचं नाव होतं शोभा कुमारी. तिथे शिकायची आणि शिकता शिकता ती तिची तयारी सुद्धा करत होती. आणि याच दरम्यान ती दोघं सुद्धा एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. त्यावेळी तो सांगतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि ती सुद्धा प्रेमाला होकार देते आणि दोघंही आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाची पूर्वकल्पना देऊन टाकतात. आणि जो मुलगा असतो तो राहणार असतो जहानाबाद मधील असतो आणि तो आपल्या आई वडिलांना सांगतो की मी एका मुलीसोबत प्रेम करतो आणि तिच्यासोबतच लग्न करू इच्छितो. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा त्या पसंतीला होकार दर्शवलेला असतो आणि ती लोक सुद्धा त्याच्या पसंतीला लग्न करण्यासाठी तयार होतात.
आणि तिकडे मुलीच्या घरातल्यांनी सुद्धा तिच्या पसंतीला होकार दर्शवून लग्नासाठी परवानगी दिलेली असते. दोघांच्या घरातल्यांनी एकमेकांच्या संमतीने लग्न लावून देतात. दोघांचं लग्न झाल्यानंतर दोघांचंही खूप चांगल्या प्रकारे सुरळीत चालू असतं आणि त्याच्यानंतर बायको त्याला जिद्द पकडते की मला शिकायचंय. शिकण्यासाठी या दोघांकडे सुद्धा मुबलक प्रमाणात पैसे नसतात. त्यामुळे मुलगा आपली गावची जमीन विकतो आणि असं सगळं करून तो आपल्या बायकोला शिकवत असतो, ट्रेनिंग देत असतो, तयार करत असतो. आणि अशामध्येच 2022ला या महिलेचं बिहार पोलीस दलामध्ये सिलेक्शन होतं आणि त्या महिलेची त्याच दरम्यान ड्युटी लागलेली असते. ड्युटी लागल्या कारणाने तिला सुट्टी भेटत नव्हती आणि घडी घडी तिचा नवरा तिच्याकडे येण्यासाठी फोन कॉल विचारणा करत असतो. आपली मुलगी तिला खूप आठवण काढते, तुझी तिला खूप आठवण येते, कारण त्याची जी मुलगी असते ती आपल्या आजी आजोबांसोबत राहत असते. 2023ला त्यांची मुलगी 4 वर्षांची झालेली असते, जी ती आईची आठवण काढून नेहमी तिच्या वडिलांना विचारणा करत असते की आई कधी येईल म्हणून तो आपल्या पत्नीला घडी घडी सांगत असतो की मुलगी तुझी खूप वाट बघते, तुला विचारणा करते, तुला भेटू इच्छिते, तू लवकरात लवकर ये. कारण त्यांची जी मुलगी असते ती आपल्या आजी आजोबांसोबत राहत असते आणि तिला आपल्या आईची नेहमी आठवण येत असते. ती आपल्या आईची वाट पाहत असते की कधी येणार म्हणून. पण त्याची बायको त्याला एकच उत्तर द्यायची, मला सुट्टी भेटत नाहीये. आणि अशा प्रकारच्या ह्या उत्तरामुळे दोघांमध्ये सुद्धा एक प्रकारची नाराजी उमटू लागते आणि याच्यामधूनच तो एके दिवशी आपल्या बायकोची गुप्तपणे पाळत ठेवू लागतो. तो पाहू इच्छितो की नक्की काय झालंय, की आपली बायको काय येत नाहीये. या सगळ्या गोष्टींना सुगावा लावू इच्छितो. त्यावेळी त्याच्या निदर्शनास काही गोष्टी येऊ लागतात. त्याला असं कळतं की SSB पोलीस दलामधील धीरज कुमार सोबत आपल्या बायकोची जवळीक जरा जास्तच वाढलेली आहे. दोघं एकमेकांसोबत वेळ घालवू इच्छित असतात आणि त्याच्यामध्ये तिने जी 3 पानांचं तिच्याकडे एक लेटर असतं, ज्यामध्ये नमूद केलेलं असतं की 29 जून 2023ला तिची रजा मंजूर झालेली असते. रजा पास झाल्यानंतर ती आपल्या घरी जाण्याऐवजी धीरज कुमार सोबत जाऊन राहू लागली आणि 1 जुलैला ती आपल्या घरी सासरवाडीला आली. संपूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 2च दिवस ती आपल्याकडे घरी आलेली आणि तो कंटिन्युअसली आपल्या बायकोची गुप्तपणे पाळत ठेवत असतो. त्याच्यानंतर त्याला समजतं की धीरज कुमार सोबत तिची जवळीक जर जास्तच वाढलेली आहे. त्याच्यामुळे हा स्वतः खूप जास्तच प्रमाणात हैराण झालेला असतो, ज्यामुळे तो डिप्रेशन मध्ये जाऊ लागतो आणि डिप्रेशनच्या दवा वगैरे औषध वगैरे खाऊ लागतो आणि त्या औषधांचा परिणाम त्याच्या डोक्यावरती होऊ लागला आणि अशातच तो बिमार होऊ लागला. त्याच्यावरती सुद्धा इलाज चालू असतो. त्या बायकोसोबत वार्ता केल्यानंतर त्याला कळतं 16 ऑक्टोबर 2023ला ड्युटी पटनाला दुर्गा पूजामध्ये लागलेली असते. तेवढ्यातच तो 16 ऑक्टोबरला आपल्या घरामधून निघून डायरेक्ट पटनाला येऊन पोहोचतो आणि इथे येऊन तो पाहू लागला की त्याची बायको कुठे कुठे जाते, काय काय करते, काय काय नाही करत आहे. या सगळ्या गोष्टींची तो गुप्तपणे पाळत ठेवू लागला आणि त्यातच तो आपल्या बायकोला सांगतो की मी तुला भेटू इच्छितो. तो आधीच 16 ऑक्टोबरला तिथे पटनाला येऊन पोहोचलेला, तरीही तो त्याच्या बायकोला भेटण्याची वार्ता करतो. तेव्हा त्याची बायको म्हणते ठीक आहे तुम्ही या म्हणून, आणि तो पटना स्टेशनच्या जवळीलच हॉटेलमध्ये दोघांसाठी एक रूम घेतो. 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळी तो पोहोचतो आणि सांगतो की आम्हाला एक रूम हवी आहे, माझी बायको पण येणार आहे. पण त्या रात्री त्याची बायको येत नाही. त्याची बायको दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या आसपास येते. दुर्गा पूजा असल्या कारणाने आजूबाजूच्या परिसरामध्ये जरा जास्तच प्रमाणात आवाज असतो आणि तो आपल्या बायकोसाठी 2 कट्टे सुद्धा घेऊन आलेला असतो. ते दोघेही हॉटेलमध्ये बुक केलेल्या रूम मध्ये जातात आणि हॉटेलच्या रूम मध्ये गेल्यानंतर तो आपल्या बायकोच्या शरीरावरील सगळे कपडे उतरवतो. कपडे उतरवल्यानंतर त्या दोघांची काही वार्ता होईल त्याच्या आधीच आपल्या जवळील कट्ट्यामधून तिच्यावरती फायरिंग करण्यास सुरुवात करतो. त्यातील एक गोळी तिच्या डोक्यामध्ये जाऊन लागते आणि तिचा डोक्यात लागल्यामुळे मेंदू तिच्या डोक्यातून बाहेर पडतो. मेंदूला गंभीर इजा झाल्यामुळे ती जागच्या जागीच पडते आणि त्याच दरम्यान आजूबाजूला जास्त आवाज असल्या कारणाने हा आवाज कुठून आला, का आला याचा थांगपत्ता लावण्याची कोणीही प्रयत्न करत नाहीत आणि तो आपल्या बायकोला तिथेच रक्ताच्या थारोळ्यात सोडून 9:32ला हॉटेलचा रूम सोडून बाहेर निघून जातो. तेवढ्यातच त्याच्या शेजारील खोली ती चेकआउट होणार असते. त्यामुळे तेथील व्यक्ती चेकआउट करण्यासाठी आपलं खोली चेक करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना सांगत असतो आणि तेवढ्यात त्या महिलेची तिकडे डेड बॉडी भेटते आणि ही डेड बॉडी भेटल्यानंतर असं समजतं की एका व्यक्तीने आपल्या बायकोला शिकवलं, स्वप्न पूर्ण केलं. तिच्या हातामध्ये जे 3 पानांचं लेटर सापडतं त्याच्यावरतून लोकांना हेच समजतं की तिला रजा भेटून सुद्धा ती आपल्या नवऱ्याला, आपल्या सासरच्यांना, आपल्या पोरीला या सर्वांवरती दुर्लक्ष करून ते आपल्या प्रेमी आयुष्यामध्ये मजबूर होण्याचा प्रयत्न करत असतात. पण ते स्वतःच्या सुखी संसाराला निग्लेक्ट करत असतात, दुर्लक्ष करत असते. त्यामध्ये त्या गजेंद्र यादवला राग येतो आणि त्या रागाच्या भरातच तो आपल्या पत्नीची हत्या करतो. सध्याच्या निदर्शनामध्ये पोलीस याच गोष्टीला खरं मानत आहेत आणि पोलीस
पुढच्या सुद्धा त्यांच्या पडताळणीला तपासाला एक धरलाय आणि त्या प्रकारे त्यांचा पुढचा तपासही चालू आहे. जे पण सत्य आहे ते सर्वांसमोर येईल आणि त्या एरियामध्ये डीएसपी आहेत त्यांनी सांगितले जे पण काय आहे ते सत्य सर्वांसमोर येईल. सविस्तरपणे याची सखोल चौकशी चालू आहे. मध्ये जेवढे पण आरोपी आहेत त्या सर्वांना शिक्षा भेटली जाईल, कोणालाही सोडण्यात येणार नाही. पत्रकारांनी ज्यावेळी या गजेंद्रच्या वडिलांसोबत त्याचे वडील सांगत होते की त्यांचा मुलगा एकदम चांगला आहे, व्यवस्थित आहे. थोडी दोघांमध्ये नाराजी होती. या दोघांच्या संमतीनेच आम्ही या लोकांचं लग्न लावून दिलेलं, पण आम्हाला माहिती नव्हते की हा दिवस सुद्धा आम्हाला पाहायला भेटेल, कारण आम्ही दोघांच्याही सुखासाठीच या लग्नाला परवानगी दिली होती. एका प्रकारे महिलेकडून अशाही वार्ता रंगवण्यात येत आहेत की ही महिला आपल्या नवऱ्याला धमकावत होती, त्याच्या प्रेमीशीच लग्न करेल, जर तू मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर तुला गोळ्या झाडून आम्ही मारू. संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला सांगण्याचा उद्देश आपला कोणालाही बदनाम करणं, कोणाला वाईट बोलणं किंवा कोणाची बदनामी करणं नाहीये. तर आपला एकच प्रयत्न आहे, तुम्हाला सावधान करणं, सतर्क करणं आणि जागृत करणं.